माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी दादा यमगार सलामी देण्यासाठी आखाड्यात आलेले आहेत आणि इकडे राम लक्ष्मणाची जोडी ऐका जरा पुढचे शांतता राखा की राव हो विनंती शांतता राखा कुस्ती चालू झाली उंचीला भरपूर असणारा पैलवान शुभम कोळेकर उंचीला कमी असलेला आणि उंचीला जास्त असणारा अशफाक मुलानी दोन्ही पायाला निकाब लावलेला येडगे साहेब मनोज येडके एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान वसंतदादाला होता ना तुम्ही गंगा विस्तालिमीला बरोबर पंच म्हणून नियुक्ती रोहित पवार लोकरेवाडी यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि ए बोलणारे ए भैया शांतता विनंती त्यांचं म्हणणं आहे हिंद केसरी मारुती भाऊ माने आमच्या सांगली जिल्ह्याचे पैलवान त्यांचा थोडा इतिहास सांगावा पैलवान म्हणून कुणाला बघावा हिंद केसरी पैलवान मारुती भाऊ मानेंना फुरसतीच्या वेळात देवानी घडवलेलं रत्न म्हणजे मारुती भाऊ माने सांगली जवळ कवटेपिरा नावाचं गावाजवळ गेलं तर गाव दिसत नाही एवढं छोटं गाव या कुस्तीच्या भारत देशाच्या नकाशावर झळकवलं गावाचं नाव ते पैलवान मारुती भाऊ माने खेडे गावात राहून झालेले पैलवान मारुती भाऊ माने स्वतःची पैलवानकी संपली हिंद केसरी झाले तिघे जण भाऊ 1.5 एकर जमीन आणि इकडं निकाल उचलण्याचा प्रयत्न उलटी लावण्याचा प्रयत्न उलटी लावतोय आसिफ मुलानी शुभम कोळेकर निकाल उचलतोय ओ भले 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 बच गयो हलिगे वाले शांत बसा हा उठू नका आणि तिथंच बॅक साल तोलवण्याचा प्रयत्न होता सांगलीचं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं होतं राजीव गांधींना भेटायला सांगलीचे स्वतंत्र सेनानी धुळप्पांना नवलेला खासदार घ्या म्हणून विधान लोकसभेवर आणि कुणीतरी टोंकाली संकट मारुती भाऊ मानेंना नेऊ म्हणून हे सगळं शिष्टमंडळ दिल्लीला गेलं एका हॉलमध्ये बसलं राजीव गांधी बाहेर आले आणि मारुती भाऊंकडे पाहिलं पेला विचारलं हे कोण आहे पेने सांगितलं ये तो पैलवान मारुती माने भारत को गोल्ड मेडल दिए आप क्यों नहीं होते खासदार म्हणले राजीव गांधी काही कमी देखणे नव्हते पण ते ब्राह्मणी सौंदर्य आलं आणि पैलवानाचं सौंदर्य हे मर्दुमकी सौंदर्य आलं केवळ पर्सनॅलिटीला पाहून फिदा झाले राजीव गांधी झाले ना खासदार मारुती भाऊ माने असं महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण गावचे सरपंच आणि राज्यसभेचे खासदार ते पैलवान मारुती भाऊ माने होतील भाऊ झाले तर भाऊ यास महा असा पैलवान होणे नाही खरोखर दिल्लीच्या एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग पैलवान नितीन ओलेकर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांच्याकडूनही कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी नितीन पैलवान यांनी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक त्यांनी केलेलं आहे उन्हाळ्याचा सीझन चालू आहे 1 महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी मला या गावची तारीख दिली आजच्या तारखेला फार मैदान आहेत आणि ओ खालून अंगावरती येण्याचा प्रयत्न शुभमचा जरा खाली बसता का मला कुस्ती दिसत नाही हो खाली बसा की समोरची जरा मागं सरका मागं सरका विनंती मागं सरका उभा राहिलेले जरा पलीकड सरका की मला कुस्ती दिसली पाहिजे शबास कुस्ती दिसली तर मला बोलता येईल आणि निकाल बच गयो शबास चाणक्याने बुद्धिमान तो पैलवान बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे की सा
विश्वादादा हरगुलेचा वट्टा शुभम कोळेकर विजय. बस शुभम राऊंड मारा पळत.